नमस्कार मित्रांनो, तर आज इथे पांढरे दोडके घेतलेले आहेत, त्याला धुवून घेतले आहे बघू शकता. आणि त्याचे आता मी स्लाइस पाडून घेत आहे. तर स्लाइस किती छान प्रकारे गोल गोल एकदम छान आले, ना पातळ ना जाड. तर मी यात ओवा टाकत आहे. तर बघू शकता तुम्ही, बेसन घेतलं आहे मी आणि आता त्यामध्ये ओवा टाकला आहे, मीठ, तिखट आणि तिथे सोडा टाकून घेतला आहे, चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि पाणी टाकून थोडं छान मिक्स करा, म्हणजे जेणेकरून छान अशा गुठळ्या नाही बनल्या पाहिजे. चांगला मिक्स केलं की एकदम छान पेस्ट बनतोय तो. तर बघू शकता तुम्ही. तर मी ते गॅस लावून घेतले आहे, त्यात पाणी थोडं धुवून घेतले आहेत. मला इथे जाडसर वाटत होतं म्हणून थोडं पाणी टाकून मी हलवून घेत आहे त्याला. तर बघा तुम्ही या प्रकारे. तर इथे कढाई गरम झालीच आहे, तर मी यामध्ये थोडे आता तेल टाकून घेत आहे. तेल छान गरम झालंय की थोडे इथे तेल टाकून घेतले, म्हणजे जेणेकरून हे पकोडे छान कुरकुरीत होतील. तर त्याला पण छान मिक्स करून घ्या आणि असे एक एक डीप करून त्यामध्ये तेलामध्ये सोडा. बघू शकता याप्रमाणे. आणि खरंच सांगते मी तुम्हाला, खूप टेस्टी लागते. कधी एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती छान असे फुललेले आहेत, तोंडाला पाणी येईल असं. आणि खरंच खूप छान टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे छान झालेत. तर बघा तुम्ही किती एकदम फ्लफी झाले आहेत आणि कलर पण खूप छान आला आहे, गोल्डन ब्राऊन. तर बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि बघू शकता सगळे वाटच बघत होते इथे. तर बघा बाहेर